ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। एसटी बस आणि महाराष्ट्र यांचं अतूट नातं आहे, पण राज्याच्या सर्वच गावकऱ्यांच्या नशिबी एसटी बसचं सुख लिहिलेलं नाही। पण नागपूर जिल्ह्यातल्या तिखाडी गावच्या लोकांना 2025 साली हे सुख पाहता आलं। एबीपी माझाच्या प्रयत्नानं त्यांच्या गावात एसटी बस पोहोचली, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। उजाडले पण सूर्य कुठे असा लोकमान्य टिळकांनी एकदा ब्रिटिशांना सवाल केला होता। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही नागपूर जिल्ह्यातल्या तिखाडी ग्रामस्थांच्या तोंडी हा सवाल कायम होता। पण रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि पहिल्यांदा बस पोहोचली। आमच्या गावाला एसटी बस द्या अशी या उमरेड तालुक्यातल्या तिखाडी गावची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, पण ती शुक्रवारी पूर्ण झाली। गावात खास आपल्यासाठी बस पोहोचल्याचं पाहून तिथल्या भगिनींना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला एबीपी माझानं आवाज दिला होता, त्यामुळे प्रत्यक्षात बस पोहोचल्यानंतर त्यांनी एबीपी माझाचे आवर्जून आभार व्यक्त केले। ट्रकनी प्रवास करावा लागत होता। महिलांना पण कधी आम्हाला खूप भीती वाटायची ट्रकमध्ये बसताना। आता माझ्या गावामध्ये बस सेवा सुरू झाली। खूप खूप धन्यवाद एबीपी माझ्या। खूप अडचणी येत होत्या, आम्हाला पायी जावं लागत होतं, ट्रकवरती जावं लागत होतं आणि एबीपी माझा येऊन आमची समस्या शासनापर्यंत पोहोचवली, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते। धन्यवाद। आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून बसेसचा खूप त्रास होता, पण आम्ही सर्व महिलांनी सायकी फाट्यावर जाऊन समस्या सोडवली आणि एबीपी पत्रकार यांचे मनपूर्वक आभार मानते। तिखाडी, उमरा, दुधा हे गाव चांपा आणि खापरी या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही अंतरावर वसलेली आहेत। मात्र या गावांमध्ये कधीच बस पोहोचली नव्हती। इथले गावकरी चांपा ते खापरी रस्त्यावर जाऊन बस पकडायचे। रस्ता खराब झाल्यानं दूरवरची बसही बंद पडली। खनिज आणि अवैध मुरुम वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची पार वाट लागली होती। दूरची बसही बंद झाल्यानंतर माझानं तिखाडी, उमरा, दुधाच्या गावकऱ्यांची कैफियत 6 जून रोजी मांडली। बसच उपलब्ध नसल्यानं डझनभर गावच्या महिलांना कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागायचा। कित्येकदा स्वतःचा जीव धोक्यात टाकून या महिला ट्रकमध्ये चालकांच्या केबिनमध्ये बसून प्रवास करायच्या। माझानं त्यांची फरफट मांडल्यानंतर प्रशासनाला जाग आली। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांपा ते खापरी दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देण्याची हमी दिली। एसटी प्रशासनानंही त्यात लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची गरज मांडली होती। अखेर साऱ्या गोष्टी मार्गी लागल्या आणि 60 उत्तराची एक कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली। रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि या रिपोर्ट सोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबणार।